चिकन म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. तर आपण चिकनचे अनेक पदार्थ बनवतो. चिकन बिर्याणी असो, चिकन सुके असो, चिकन वडे असो किंवा चिकन लॉलीपॉप असो. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने सर्वांनाच आवडणारे चिकन लॉलीपॉप पाहणार आहोत. पाहूनच तोंडाला पाणी सुटले असेल एवढे हे चवीला जबरदस्त लागतात. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 किलो लॉलीपॉप घेतले आहेत. फ्रेश आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ धुतल्यानंतर पूर्णपणे पाणी आहे यातले ते निथळवून घ्यायचे. आणि आपण कोणताही घरचा मसाला न वापरता इथे तुपे यांचे मसाले खूपच मस्त आहेत आणि तोच मसाला इथे मी चिकन लॉलीपॉप मसाला हा वापरणार आहे. याच्या मागच्या साईडला सर्व साहित्य दिलेले आहे, म्हणजे त्यामध्ये काय काय आहे आणि ते कसे बनवायचे ते सुद्धा यामध्ये सांगितलेले आहे. तर अर्धा किलोसाठी तुम्ही एकच पॅकेट वापरायचे आहे आणि 1 किलोसाठी 2 पॅकेट वापरायचे आहेत. तर पुढे आपल्याला काय करायचे आहे ते तुम्हाला सांगते. तर एका भांड्यामध्ये 2 पॅकेट काढून घ्यायची, कारण इथे मी 1 किलो लॉलीपॉप घेतले आहेत, त्यासाठी 2 पॅकेट वापरायची. त्यामध्ये आपल्याला 2 चम्मचवर कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरने आपले लॉलीपॉप आहेत ते छान असे बाहेरून क्रिस्पी तयार होतात आणि चवीला सुद्धा मस्त लागतात. 2 अंडी फोडून घालायची. जर अर्धा किलोचे प्रमाण तुम्ही घेत असाल तर यामध्ये 1 पॅकेट मसाल्याचे आणि 1 अंडे घालायचे आणि 2 चम्मचवर कॉर्नफ्लॉवर घालायचे, असे हे प्रमाण आहे. आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा मी घालून घेतले आहे, तो व्हिडिओ स्किप झाला आहे. आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, छान असे एकजीव करून घ्यायचे. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. याच मसाल्यांमध्ये हे छान असे एकजीव करून घ्यायचे. अंडे या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे फेटून घ्यायचे. जेवढे फेटून घ्याल ना तेवढे हे छान असे तयार होते. इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित असं रंगसुद्धा आलेला आहे आणि कोणताही मसाला यामध्ये मी वापरला नाही आहे. फक्त अंडे, कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर हे व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आपल्याला हा मसाल्यामध्येच सर्व लॉलीपॉप आहेत ते घालून घ्यायचे आहेत. तर हा तुपेचा मसाला आहे ना तो खूप मस्त आहे. या मसाल्याने आपले लॉलीपॉप चवीला जबरदस्त लागतात आणि बाहेरचे आपण जेव्हा लॉलीपॉप खातो ना तेव्हा ते पिठाल लागतात. एवढे काही चवीला जबरदस्त लागत नाहीत. पण घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही हे लॉलीपॉप बनवाल ना तर खरंच 1 नंबर हे लॉलीपॉप तयार होतात. आता सर्वच लॉलीपॉप यामध्ये घालून घ्यायचे आणि यातले पाणी काही असेल ना ते पूर्णपणे निथळवून घ्यायचे. अजिबात पाणी वापरायचे नाही यामध्ये. आणि हे व्यवस्थित हातानेच एकजीव करून घ्यायचे. सर्व लॉलीपॉपला मसाले छान असे कोट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित कोट करून घ्यायचे. व्यवस्थित कोट करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून हे असेच आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे आहेत 2 ते 3 तासासाठी. तर व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि इथे रंग पाहताय तुम्ही खूपच सुरेख आलेला आहे रंग. आणि खरंच मी परत तुम्हाला सांगते हे चवीला मस्त लागतात. बाहेरचे न आणता तुम्ही अशाच पद्धतीने घरच्या घरी मुलांना बनवून द्या. मुलेच काय मोठेसुद्धा खुश होतील. तर यावरती झाकण ठेवून घेते 2 तासासाठी आणि 2 तासानंतर आपण पाहूया. 2 तासानंतर झाकण काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे परतला हातानेच व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत. छान असे हे मॅरिनेट होतात आणि
सर्व मसाला आहे तो छान असा मुरला जातो लॉलीपॉपमध्ये आणि ते चवीलासुद्धा मस्त लागतं. व्यवस्थित असे एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला हे लगेचच आता तळून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवले आहे. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा. मध्यम आचेवरती व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहेत. जेवढे कढईमध्ये मावतील तेवढेच लॉलीपॉप सोडून घ्यायचे तेलामध्ये. तर इथे मी 4 लॉलीपॉप सोडून घेते. आणि गॅसचा फ्लेम अजिबात हाय करायचा नाही. मोठा केलात गॅसचा फ्लेम तर ते बाहेरून लवकर असे करपले जातील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळे मध्यम आचेवरती हे लॉलीपॉप व्यवस्थित असे तळून घ्यायचे. त्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने हे अलटून पलटून व्यवस्थित तळून घ्यायचे. व्यवस्थित तळून घेते. रंग तर पाहताय तुम्ही खूपच सुरेख आलेला आहे. यामध्ये मी घरचा कोणताही मसाला न वापरता हे चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत. अगदी झटपट आयत्या वेळी तुम्ही बनवून द्या मुलांना, किंवा तुमच्या घरी आयत्या वेळी पाहुणे आले तर अशा पद्धतीने तुम्ही हे लॉलीपॉप बनवून देऊ शकता. तर व्यवस्थित तळून घेतल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेते. यातले जेवढे काही तेल असेल ते पूर्णपणे निथळवून घ्यायचे. तर इथे मी सर्वच लॉलीपॉप बनवून घेतले आणि यातले काही लॉलीपॉप फस्तसुद्धा झालेले आहेत, खाऊन झालेले आहेत आणि दिसायला एवढे सुंदर दिसत आहेत. त्यापेक्षा चवीला खूप मस्त झाले होते हे लॉलीपॉप. तर लहान मुलांना अशा पद्धतीने नक्कीच बनवून द्या. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.